का का तुम्ही इकडे येऊन बसले खुशाल? मला बस सावलीला तिथे नाही करा बशी हा लाका डोकला तो आला का डोकला निवंत बस सांगायचं नाही बरं का आज कोणला. लई आपलं नातेवाईक तर नालायक नाही पण भावचं नालायक आणि आपलं गाव त्याच्यावर नालायक. तर ते पाहुण्याच फोन आला होता, निघलो म्हणे आम्ही. किती किती मागणी गेली पुरीला. हा आजपर्यंत जाऊ 5-50 मागण्या गेले. पाहुणा चहा प्यायला गेला कधी शबादाच पाहुण्याची. त्याच्यामुळे मी मा भाऊ सांगितला नाही, आणि तुम्ही तुमचा भाऊ तर लगेच सांगू नका. नाही माझा भाऊ तर लग्नाला नको तो. हा. तू इतका नालायक आहे, तो लग्नात जरा तो म्हणा बस तिची पोर पळून जायला होती. मग तो तर लई नालायक. तुम्ही पण म्हणा बरं असं आपली पोर पळून येईल होती. मग घेती पण आता आली ना. कसं राहतं, भीतीला कान राहते आपल्याला लगेच कॅच होऊन जातं. आली ना पण आता आली पण मग कसं सांगायला नको कोणाला. बोलतो 4 महिने होऊन गेले ना. हा ना, तिला सांगेल मी लगेच पाहुण्यासमोर काही बोलायचं नाही म्हटलं. नाही फक्त जेवढं विचारेन का तेवढंच सांगायचं. मी काय खाऊन टाकली काय ते काय इडे लोट काय भेट असायचं नाही गांधीने काय कोण. काय लोक आहे ना लोकांना बिया करेन आपल्या पूर्ण काय केले आपल्याला माहिती. हा ना हो. तेव्हा मी तुम्हाला म्हणतो तिला शिकू नका. कसे असताना पुढचं करून टाकायचं. हा पुढचं करून टाकलं का मी मोकळाच झालो. नाही मला ते चांगला बरं का तो माणूस त्याने फोन केला होता. म्हणे पोरगा आमचं लय शिकेले, थोडं वय आहे म्हणजे जास्त. नाही वय आणि आपल्या पुढचं कधी कमी हा आपल्या पुरुष आपली पोर काय आता नाही का नाही तिला सारं कळत आता. 4 महिने झाली होती. हा बरं झालं, पोरानं आणून सोडली. अगं आणून सोडली. तुला काय माहिती का काय दवाखान्याचा खर्च मी केला अखा. म्हणजे मग तुम्ही ना नीट बोल बरं का, कोणी जर ऐकलं ना सांगून देतील. इथं कोणी एकानं ते एकाला माहिती बोल नको. 7-8 दवाखाना जातो तेव्हा ते पाडले. तुम्ही तिकडूनच काशी करून आले होते काय? सगळं तिनेच केलं. या राम आले बघ, पाहुणे आले पाहुणे आले. नमस्कार बस जरा का गेलतो हा पण तिला विचारलं की म्हणून रानात बसले काय झाले भाऊ तुम्हाला सांगू काय आमचे भाऊ लय बेकार काय काय माणसं आले चहा प्यायला गेले हा. का लगेच नाही म्हणून सांगा डायरेक्ट. हा, काय माग सांगा तुम्ही हा त्याच्या करताय ना सांगा बा काही बी हा एखादं सांगा बरं. लग्न चालू होते गावात लग्न चालू आमचं ना आमचं घराणं राहिलं दोघांचा खानदानी. आम्हाला काय ते आवडत नाही, आम्हाला चालतच नाही. चालतच नाही. बरं आमची पोरगी शिस्तीत आहे. कोणत्या पुढच्या चहा आणू का थंड आणू? नाही आता नका जाणू नको क्या पोहे बिहे नाही राष्ट्रीय नाश्ता केला सगळं करून आलो आम्ही. आजपर्यंत तुम्हाला सांगतो पूर्ण कोणा वर तोंड करून पाहिले वर तोंड करून इतकी शिस्त खालीच पाहते सारखे नाही शिस्त घराच्या बाहेर पोट पडत नाही. तिला ते गोड्यावानी खोगीर लावले का असं? नाही खोगील नाही मर्यादा आई बापाची हा, म्हणजे इज्जत कोणी बाहेर चालले ना तो वर नाही पाहिजे एक नाही असं नाही तर मग नाही, हा, म्हणून खाली पाहते पोरीला बोलवा बरं नाही पाहू द्या बरं आम्हाला तुम्हाला पाहू फोटो द्या पाठवला होता ना. पोर पाहू द्या बरं नाही फोटो काय रे? पोटात काय नाही कसे करता येते हो पोर आहे ना पोर तुम्हाला पसंतच बनणार आहे. हो का? येऊन राहिली पाहून घेऊ ना आम्ही. ती ना कपडे बदला गेली शाळेतून आली ना. हम्म. शाळेत जाते का अजून? हा कॉलेजला आहे ना. अच्छा हम्म. तर मला सीमाला हाकवा. शिकेल पोरगी मग चांगलं आहे सीमाला अकबर सीमा काय ये लवकर. आली पाय इकडून आली पाहिजे. कुठं खाली बसते कावर तू? बसते मर्यादा बस ना तिथं, बस ना पाहुण्या खाली बसते. ही बाई पोरगी पहा आमची हा सकणी नाही ढेकणी नाही उकणी नाही. नाही चांगली पोरगी. गोरे गोरे पाहणे पाय हा चांगली बघ घ्या पोर कला बरे मला तर आवडली बाई ते आता काय आता वर पाहते आता याच्या आवडे निवडीवर रे याचा असा टोरा टाकेल आता 17 पुरी झाल्या पाहायच्या इथून घ्या कळा घरी नाही ना आणि आता. तसं द्यायला ना. विचारून घ्या. पाहुणे देखत यायचं नागर गाठ्या नाही, पार थकवले मी पर्यंत काय पोरीला तो जर नाही म्हणला तर तुला ढेकळा ना मारी पुरला नाव गाव विचारून घ्या. आम्हाला ती काय मुख्य नाही आमची. यारे काय साधा तर देईल आम्हाला नाही, आज लग्न करणार नाही पोरीच्या आईची गोय ना पसंतीच करणार मी काय हा? पोरीची आहे पोर आहे ना मग बरोबर ना हा पण तिची पोरगी आहे ना मग नाही पुरीच्या आईला जर पसंत केलं मग पोर पसंत होणारच बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. मला तर त्या पोरीपेक्षा आई चांगली वाटवली. नाही पोरगी चांगली आहे. म्हणजे तुमचे संस्कार म्हणत असेल तो. हा माझ्यावरच गेल ना. तुम्ही लय बोलते रे ना त्याच्यामुळे हा आम्ही ते दोघी वर पाहते ती खाली पाहते लय वर पाहिजे ना दर्शक काय नाव तो वर पाय ना बाई. सीमा बापाचं नाव काय शेरपत्र आडनाव वर बसशी वर बसते का मग आम्ही खाली बसे. सीमा शिरपत्रा वर बसशी. म्हणजे आपलं जोडच जमन ना. हा. वर बसे कोणी खाली बसे. चांगले विचारून घ्या दोघं. शिक्षण काय झालं तो 12वी बरं तुला मामा आहे का आहे ना मामा मावशी मामा आहे पण बाहेर केली. सगळे. पण उभा तर राहील ना हा हा उभा राहतो. त्याच्या माग कधी मध्ये राहतो लग्नामध्ये बरं कधी मध्ये काय कधी म्हणजे म्हणजे
टायमर उभा अहो, मी राहील काय का मला बोलतो सात बाबरा? तुम्ही? आहे ना कधी माहिती बाबराव, नाही, लग्न असं हा मी बरोबर घेतलं का नाही? मग याला हसत चालेल. किंवा लहान आहे पण आम्ही त्याला टेबल कोण उभा करू का पुरुष हा मग ते चालेल बरोबर. घ्या. हा. काय बरं पुरुष बाबा काय बारीक आहे हा पण लग्नाला उभं राहिलं तिच्या माग अहो कधी मध्ये उभा राहिला ना त्याला टेबलवर उभा करू आपण. असं आहे का कसा उभा करा आम्हाला पुरी संख्या नाही बरं मावशी आहे का बाई तुला आहे. किती एक दोन आहे ओके. एक आहे लहान आहे का मोठी का ते काय काय हो? ए, तुम्ही देवा. लय विचारिते राव परत मायावरच आणता बर का तुम्ही अरे पण आता विचारावंच लागत पुस्तक काहीतरी भानगड. तिथं राडायला लागले पाहून लय जीव आता त्यांचा रुमाल घ्या. त्यांचा लय जीव आता मावशी. थांबा. म्हणजे कोण रडू राहिले मावशीत लय जीव आता त्यांचा. काय रे मावशीत कस काय चालू केलंय का माझ्या बहिणीत. तुमच्याकडे होत्या काय ते हा शिकायला माझ्याकडे. बावरे काय झालं नेमकं अहो माझी बहीण पळून सगळ्याचं नाव काढत मावशी नव्हती तिचं नाव काढत. का बरं पळून गेली ना ती. मावशी काय मामा करायची हा. अशी सूर काटली मावशी आता अशी सूर काटली जगा पाऊस सुद्धा नाही. तुमच्या होती तर ताजी होती. हातावर चांगली होती. हा तुम्ही काय मालिश करायचे काय तिची रोज? नाही नाही, काय प्यायला खा प्यायची ठेप. ठेप होती बहिणीच्या आसऱ्याने राहायची रोज आहे ना रोज एक चमच्यावर लोणी खायची लोणी. बहीण म्हणजे तसं हे काय ते काय बाबराव हो, ऐका ना पाहून त्यांना विचारा ना. हा विचार काय नाव गाव तुम्हाला पोरगा पसंत आहे का? पोरग चांगलं पोराला काय शिक्षण काय व्हायला. नाव गाव तुमचं नाव काय तुमचं नाव काय? ना नाव कायला. सांगा तर खरी तिचं ना नाव बकुळा आहे ना. बकोळा शिरपत्रावर बस. हा बरोबर हा माहेरचं नाव काय माहेरचं तेच. काय गाव गाव का माया माहेरचं गाव काय पुण्याला माहेर आहे मग. पुण्याचं हा शिक्षण विचारा ना शिक्षण काय होईल तुमचं मग तिसरी पास. मग काय जुनच शिक्षण द्यायचं करायचं काय परिस्थिती असं नसेल. काही नवरा मुलगा काय करतो? नियम असं. नवरा काय करतो रे तू माहित नाही काय ते. आता अरे तू काय करतो हे आम्हालाच माहित नाही अजून काढायचो ना मी हा ये बा, ये रात्र बा. दिवसा मग म्हणजे काय दमच नाही का काय काढतो काय. जवळ 50 पोरं हाताखाली त्याच्या काढायला फोटो काढितो. अच्छा मग कॅमेरामॅन आज सांग ना. नाही, आमच्याकडे नाही म्हणतस मग काढितो म्हणते ही कोणती भाषा आहे अशी. नीट बोलायचं असं तर बसायची इथं. म्हणजे नाव काय? काय पैशाची मतलब नाव काय? नाव जाना आहे जाना ज्याना बापाचं बाबूराव आडनाव वर खाली बसे खाली बस. शिक्षण शिक्षण काय होईल असं 11वी पास बरं तुम्हाला एक महत्वाची जरा पाहुणे नवरदेवाला मामा आहे ना पण. मामाला मोठा लय मोठा. हा तेच तर नाही तर मामा म्हणजे इच्छेपेक्षा मोठा येडे जनावरच बाई आपण सगळे. कस काय मामा आहे ना मला आहे ना. केवढा आहे? मोठा आहे ना मोठा आहे आम्हाला- अहो आहे ना. आहे ना मोठा आहे ना केवढा आहे? मोठा आहे अहो, मग आता पोराची आईच तेवढी. कारण मामा की केवढा इच्छेपेक्षा मोठा आहे बरं का पण मग बरोबर मोठा आहे. इच्छेपेक्षा आई पण चांगली डिपडची पण मग मामा केवढा असत. हा मग मग मापेक्षा मोठा म्हणलं चांगला मोठा. हा हा नाही चांगलं पोरग एवढं आणि मोठं मामा परत तुम्हाला सांगतो हुशारले काय हुशार सांगितलं मला नाही. आता परत काही पाहून नाही दिलं हा सगळं सगळं तू तोच पाहतो तेव्हा तो दाजी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काय लागलं बागलं माही मी करतो सगळं एवढा पोरगा मोठा झाला पण तरी मी आज त्याला रुपये देईल नाही बरं पुढचं कसं कसं निर्णय घ्यायचा? हा, बोला तुमच्या पद्धतीने आता नाही बाई तुम्हाला आम्ही रातच्या रात देणार काढून. हा नाही काढून द्या ना तुम्ही हा आणि तुम्ही घ्या. आम घ्या ना हा आम्ही पण आमच्या पोरीला जीवला बरं का ती एकटं जास्त बोलत नाही काय. बोला बोलावारी ठेवू आख्याने रात्र रात काढून द्यायची हो का? हा देऊ काढून देऊ हं? सगळे काढून दिलं काय टेन्शन नाही. हा ते काय नारळ तुमचं काय म्हणणं? पिशी आणली का ग? ऐका ना बोल ना. पिशी आणली का आला ते काढून देणार आहे म्हणजे काय बुचका? नाही का लग्न ते बँकेत पैसे आहे ना मग ते लग्नाला घेऊन येणार आहे ना मग ते आपल्या पोराला देणार आहे ना मग आपल्या पिशे द्यावं लागतं ना. सामान हा, देते गडबड तुला नको काढून करू ना. बुचका. तू गडबड नको इकडे भांडणं काढू बाबा काय? बस. हम्म. काय काय यांचं भांडण होतं. मला आहे ना पोरी पसंत नाही मग तुम्ही शांत बसव याच्या का गोटा घालाव का काय काय रे याच्या पोरीला काय झालं आमच्या मला आई पसंत नाही. पोरगीत का बाय स्वयंपाक तिची. करते. ये ला 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 ला. आता कसं काय झालं बाबा का? नका करू. आता काय झालं काय उंड्या उंड्या उंडा अहो म्हणून उंड्याचं काय नाही देऊ आम्ही पाहुणे तुम्हाला बाई, खायला. काय पापा मारीची हो तो म्हणतो मला पोरगी नाही पसंत पोरीची आई पसंत आहे. हा का बरं पाहतो विचार जाऊ दे हा पाहतो विचारू गांडीच आहेत आणि पा- विचार तू बरं पावरे हं? पोराचं म्हणणं असं आहे आता का? पोराला काय पसंत रे
कसं नाही तर राहिलं तर पोरीची आई पसंत आहे काय पोरीची आई काय काय म्हणतो मग त्याला काय होते त्याच्या काय गोळ्या चालत काय त्याला काही नाही गोळ्यात क्लिअर आहे तू आणि मग समजा ही पोरानं केली बर हा समजा करून केली हा हा हिची पतीच होईल त्याचं काय कोणाची हिची शिरपतरावची मग ही ठेवा मग कोण ही- कोण ए बाबा मी नाही राहिले का मी ती मावाली बायको आहे हिची सोय कोण करेल मग तुम्हाला बायको लागत जवळ ठुल्या हो मग हा का मोकळा इंडून द्यायचा मग मी मोकळे द्यायचे का गावात अहो, तो काय तर किती गागाट करीन तुम्ही पुरला पाहायला आले का पुरच्या आईला पाहुणे पाहायला मला आले? असेच दिसून राहिले त्याला पोरगी पसंत नाही पोरीची आई पसंत अहो खरंच पसंत आहे तुम्ही असं लाकूड उचले ना मग कळन असं कुठं जाऊ दे ना बाई मग पडली पसंत पसंत झालं. काय करावं त्याला काय होते शेवटी बाय अहो मा वय काय त्याचं वय काय त्याला काय अजून हळद लागेल हळद लागेल का आमच्या पोराला आपण मला एवढं म्हणत पोरगी मला ती भाजायची अजून अगं बाई पण तुला याचा कंटाळा येईल असं तरी पण त्याची तयारी आहे ना नाही का बाई मला माझ्या पोरीस लग्न करायचं माझा संसार पाहू काय असं ये. आधी ना आम्हाला म्हातारा व्हायले ना मग तू मिरची वाटायला कटळली का कायची मी वराटा दुरी आता धरायला काय म्हणतोय आम्हाला आधी पोट पिवळी करायची आमच्याकडे नाही ते वराटन पार्टी आमच्याकडे मिक्सर बाई आहे तिचं झालं ना घरकात येत राहतो आम्ही आधी पुढचं झालं ना मग मी हिचा विचार करणार नाही नंतर पैसे द्या ना, पैसे. बरं पैसे देतो वाटले तुम्हाला किती काय हा? किती किती पैसे बोला पैसे कुठं येड यावर झाले का तुम्ही दिले 11 लाख रुपये जाऊ द्या तुमचे 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 हा बरं, तुम्हाला ओंडा तुम्ही जर लग्न केलं तर तुम्ही नका देऊन दहा आम्ही देऊ. हा जाऊ द्या मला पाहिजे आणि पुरीला पाहतो रे मी वरती. काय म्हणते माझ्या पोराला पोरीची आई पसंत पडली 11 हिला लाख काय रुपये झालं? तुम्हाला कॅश देऊ हा. आणि मग तेवढ्या 11 लाख रुपये तुम्ही पोरीचं लग्न कुठं करा आणि तुम्हाला लय चिंता वाटली ना आणि पुरीला तुम्हाला वाटलं पैसे उरले तर तुमचं दुसरं करा तुम्ही पोरीचीच आई आहे का हो? ते पोराची आईची का मग मग हा? तुम्ही एवढी काळजी करू का पुरीला तुम्हाला नवर जेव्हा पाहता येत हा बाप आहे का? आम्ही परत पुरीला नवरा हा बाप आहे मग तू लग्न करतो बापले तू कोणाच आहे हे बा आव ये सोयरीक नको आपल्याला काय माग लागायचंय का काय हो झालं मी काय म्हणलं ऐका ना काय? म्हणलं तुम्ही पोराची ऐकत म्हणे हा म्हणलं हा बाप आहे का ती म्हणते नाही काय? नाही मग नाही ना बाप मग कोण आहे नाही, हा बा- बाप नाही पोटाखाली येईल हे पोर हे बा आव ये लोक आहे का काय आहे दुसरा आहे बी नवरा दुसरा तुम्ही आता पहिलं उठता निघायचं. का मार खाता पहिले निघायचे तिथून काढून दे म्हणजे? हा याचे कोणाचे पोरा कोणाचे आई बाप घेऊन आले तर नाही नाही हे पोरग पोटाखाली येईल माझ्या पहिल्या हा. नवऱ्याचं हा माझा दुसरा दुसरा नवरा नवरा आहे. आहे. याच्या पोटचं मला काहीच नाही अजून काहीच नाही होईल. येतं नाही असं का काही नाही याला जर पोराची आई पसंत झाले पडली, 2 महिने झाले ते याचे दोनाचे 4 हात जर झाले ना तर मग समजा मला मी जर इकडे 2 राहिले महिने तर ही पोर याच्या गळ्यात घालू शकते मी म्हणजे माझ्या पोरीला काय एवढं वाईट दिवस आले काय या जिंगराच्या गळ्यात घाला अरे बाप हा? 2 महिने झाले सांग हे जिंगवर तिकडे नाही वाटला कुठं सांग ना काढला आताशी 2 महिने हा सारे उरफाटेच लोक आहेत तुम्ही काय पाहू राहिले मला आई पसंत देण्यात मी लग्नच नाही करत. अरे बाबा नको करते मी निघतो काय का मार खातो आता अहो नका येणं पारा करू, निघतो ऐका. का मार खातो नाही, वय झाले तुमचे सुद्धा हो ते बायावर करू. नाही नाही, वय झाले वय हा, नालायक जाऊ. ते हा? काय म्हणतो आईचं पत्ता बापाचं नाव चालले पोरगी पाहायला त्याला काय काय न्याय रे झालं दुनियापाशी काय पाहुणे आणले तुम्ही पण बरं जाऊ दे त्याला बापा आहे का नाही पाहिलं 11 लाख द्यायला तयार होता पण हिची किती पैशाला काय करते आपल्याकडे पैसा नाही का आपल्याला पुरुष लग्न करायचं चांगलं करायचं हाव पैसे राहिला असता हा एका मग काय मग? तुला जर त्यानं केलं हाव पैसे राहील हा अहो मला तर वाटतं ते ना ते पोराची आई नव्हती आणि बाप नव्हता तो वेगळा दिसायचा हा आणि ती बाय पण वेगळी दिसायची या से 18 पकड जाते ती का भाड्यानं आणली होती काय करून काय माहिती हा ती बी म्हणते हा द्यायला पैसे घ्या करून हा मला तर वाटतं भाड्यानंच आणले असं आणि ते काय असे असे रेडी फिरायचे मग असं कुठं राहतं काय पैसे दिले का कोणी तयार होता आता हा पैसे काय पैसे जेवण होते काही पोरगी दिली सोडून आणि पोरीची आई सारखं पसंत. लेकरून तिच्या आईला पाय मग बाई, किती का चांगलं करू आपण पोरीचं दम मार थोडं किती पैसे तुम्हाला लग्न कधी? म्हणतो ते काय? म्हणे का 11 लाख देतो न ही बाई बहीण का तयार हा? काय ग आता माझं लग्न कधी होईल हाय ते पळून गेले ते कसं बहीण बाई तू लग्न चांगलं अगं करू बाई आपण तुला आता तर आणले अजून 8 दिवस नाही ते झाले एका ते होते का तुला 7,000 रुपये दवाखान्याचा खर्च भरलाय मी तुझ्याला माहिती नाही दाखले 1.5 नका लाख काढू गाडी तीनदा तेच अगं 3रा महिना होता तिला हा हा आता काल सारखं तेच सांगू राहिले त्याच्यामुळे ती बोलली का काय ती तोंड तरी उघड का नाही ती काय तुम्हीच सांगते लोकायला गाजावाजा करून का मी त्या माणसाला सांगितलं का सांगूच नका ना मग भीतीला का नाही राहते माहिती का तुम्हाला तो लक्ष नाही तो लक्ष हा मला लक्ष नाही पुरीवर आहे ना लक्ष ठेवा लागतं लक्ष आता लक्ष ठेवले मी हा जर उद्या आता घरी आणून सोडली जर परत गेली ना तर मग तू बरं करत नाही ना तू पाठी धीरच काढीन आता नाही जात तिची खोड मोडी आता जाऊ नको बरं का कुठं झाली हाऊस फिरायची झाली गंजीनं फिरून आली ती. हा रुंडी फिरून तिला आली पुण्याला जायचं पुन्हा पाहिलं तिनं ज्याचं नाही जे ना
त्यानं पाहिलं पुन्हा हा आणि सारखं तेच सांगा मला. अगं तुझ्या बापाची खोड तुला माहिती होती ना सीमा, कशाला गेली होती त्या पोरा संग? फोन घे तिथे फोन घे, फोन जमा कर, दे फोन, दे फोन आलता काही फोन जमा कर. नव्हता. हा घ्या. जर परत फोन जर आला ना मग फोन मग मी त्याला मजा केली, त्यांना पैसे भरले मी. मग बापालाच पाहा लागत असतं. हा? बाप नाही पाहिजे कोण पाहिजे? अगं तू पाहुणे हा? काय झालं माहिती का, हे का आलं बे वापस? ते मला सोडून गेले हो. अगं आणि तुला काय ठेवलं इथं बियाला? मला टोक तुमच्याकडे. काल मग आता मला कोण नाही ना हो. अरे हा ठुळ आपल्या काढायला ना काय हा? काय कांदे काढाय मी पत्रकाराची घरात बसून राहील. हा? नाही तुझं मला काय खरं सांगा, ती तुमची बायको नव्हती, पोरगा नव्हता ना? हा? ती भाड्यानं आणलं नाही होतं. पोरग पहिले ती नाही ना, पहिलं नवऱ्याचं पोरग आहे तिचं. आणि मग तुम्हाला कसं काढून दिला? तिने मला संग आणलं होतं, ती म्हणायची नवरा आहे, पण मला ना तिचं मला लपड होतं. हा बापाच 2 महिन्याचे दिवस जाईल. पहा लोक बी कसे आणले तुम्ही. तिने मला सोडून दिला. आता दोघं माहिले गेले निघून. हा का? म्हणून म्हणलं याला सांगा, मग मला तुम्ही सांभाळा ना. मग राहिले मी तुमच्यात. गडी म्हणून राहशाल का? अगं काय साला गडी म्हणून तू त्याला आलं पाहिजे सगळं काम जो करत कांदे वाहून त्याच्याकडून आपल्याला काम आहे. का वाच नाही, त्याला काढायचं काम लावतं, काढायला उन्हात माझं दमणे धरती. जावय म्हणून ठेवा, नाही तर मग कोणाचं जावई? तुमच्याला आमचे एवढे दिवस वाईट नाही आले, पोरीला गेली लोटीन पण असं करू काय मी? टकल देणार आहे काय? खरकट करू खरकट नको खरकट मला. तू ना खरकट नाही काय मग? हा? त्यांच्या घरी आलं तर हा? त्यांच्या घरी आलं तर हा? तो बायकोच्या घरी नाही आलं ना, ते माग टेकळ घेऊन माग लागली. का बरं बरं झालं दिलं काढून. तू जातो कोण माग परत. तू तर मग 11 लाख झालता झालतं. म्हणत होतो मी, ती मला म्हणून 11 लाख. ते टेकळ घेऊन दोघं बायले माग लागले. बरं टाकणार तुडीला नाही तुला वावरत. नाही मी पळ सुटलो आयो बाबा करीत. बकुळे हा? एक दावा आण आणि एक लाकूड आण. हा. पण मी काय तर राहतो तुमच्या ठीक आहे, तुम्ही चावत राहतो तुमच्यात. नाही काय सर अहो माई मग काय प्यायची माझ्या. गडी बन राहा लागन नाही गडी नका हो. मग. तुला काय काय काम येतं? नाही तर काय आमच्या पोरीस अहो, नवरा तुमची होता आता काय? पोरीचे वय झालंय, घ्या ठेवून मला. आम्ही दोघं एकत्र राहत जाऊ, खेळ जाऊ. आमच्या एवढं वाया चाललं अरे काय? तू तुझ्या आजी जावा आहे, ते आजी जावा आहेत. काय वयात आजच्या काय म्हणला तू? बरं आजच्या वयात तर नाही, ये. नाही, आमच्या पोरीचा नवरा होतो काय तर उठ. कधी आता रे चल उठ. आता रे पहिले उठ, निघ रस्त्याला. उठतो का आता? हा? लगेच रस्ता धरायचा. काय करू? नाही त्या एवढा धरून ठेवतो ना. अगं उठ पटकन. बकुळे चरा पटकन त्याला उठ. येऊन नाही नाही बांधून काय त्याचं लोणचं निघालं. लगेच निघाच. हा निघ इथून. काय तोंड्या माझी लग्न करायचं म्हणतो. आला पोरी संग लग्न करायला खुशाल. लाज लज्जा त्यांना त्याने दिला काढून आणि चांगला इकडे घुसला होता. पाहायला आलं तू. आपलं का काय आपलं का काय फुकटच घर काय कुणी यावं चान्स मारू कुणी यावं चान्स काय माहिती? चल बाई चल घरी. नाही तो एक नाला का आला हिच्या चान्स मारू गेला. आता तो म्हणतो मला कामाला बाप डांगावर नाही ना.